Hello students, today we are going to solve the practice set 2.2 in chapter parallel lines and transversal. So in this practice set, today's first question is choose the correct alternative. या प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत. The first question is in the adjoining figure if line M is parallel to line N and line P is a transversal then find the x. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला x ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट आपण वी ड्रॉ द फिगर. दिस इज द parallel line, first parallel line, and this is the second parallel line, and this is a transversal. Okay, first parallel line name is M, second is N, and then transversal is P. and व्हॅल्यू दिलेली आहे तिथे आपल्याला. हा जो अँगल आहे या अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे 3x आणि या अँगलची व्हॅल्यू x दिलेली आहे. तर ही x ची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो तर हे क्वेश्चन सोडवत असताना फर्स्ट आपण आपल्याला काय करावं लागेल, सी द केअरफुली धिस फिगर. angle 3x and angle x is a corresponding angles. Okay, these co-interior angles. These two angles is a co-interior angles. So the co-interior angles summation is किती यायला पाहिजे 180 degree. Okay, therefore angle x and 3x is equal to 180 degree यायला पाहिजे because these two angles is a co-interior angle. Okay, this reason angle x आणि 3x याची समेशन आपण करून घेऊया. तर बघा angle x plus 3x is equal to 180. ओके, अँगल 3x आणि अँगल x म्हणजे हा इथं काही नाही, म्हणजे एक अँगल आहे, एक व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे 3 + 1 is equal to 4x. अँगल 4x is equal to 180. अँगल x is equal to 180 divided by 4. आता 4 ने 180 ला डिवाइड करा. 4 4 जा 16. ओके, 4 1 जा 4, 4 4 जा 16, 2 कॅरी 20, 4 5 जा 20. अँगल x इज इक्वल टू किती आलं 45 डिग्री. तर इन दिस क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. देन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. लास्टला आपल्याला काय लिहायचंय, द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 45 डिग्री. अशा पद्धतीने हे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. बघून घ्या सगळ्यांनी क्वेश्चन. and then we are going to solve the next question in question first. What is the question? In the adjoining figure, if line A is parallel to line B and L is a transversal, then find the value of x. Okay, आपल्याला इथं आता फिगर काढून घ्यावी लागेल. फर्स्ट आपण वी ड्रॉ द फिगर. these two parallel lines and this is a transversal. Okay, and then what is the name of this parallel line? A, B, and transversal is L. and याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. याची व्हॅल्यू दिलेली आहे इथं 4x
आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे इथे आपल्याला 2x. तर आपल्याला या x ची व्हॅल्यू काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, बघा इथं अँगल 4x आणि अँगल 2x दिलेली आहे. मग 2x जी व्हॅल्यू दिलेली आहे इथं काही नाही, म्हणजे एक अँगल आपण काहीतरी कन्सिडर करूया. काही त्याला नाव देऊ शकता तुम्ही. अँगल P कन्सिडर करा किंवा अँगल 1 कन्सिडर करा, काही करा. आपण इथं अँगल 1 कन्सिडर करूया. मग आता अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 2x. ओके, बिकॉज these two angles is a vertically opposite angle. म्हणून अँगल 1 is congruent to angle 2x. ओके, बिकॉज याचं रिझन काय आहे, बिकॉज these two angles is a VERTICALLY vertically opposite angles. ओके, तर म्हणून काय येईल, अँगल 1 इज इक्वल टू और कॉन्ग्रुएंट टू अँगल 2x. म्हणजे या अँगलची व्हॅल्यू आपल्याला 2x पण घेता येऊ शकते. इथे लिहिलेलं आहे अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 2x. म्हणजे या अँगलची व्हॅल्यू किती आली, आता 2x आलेली आहे. 2x ही त्याची व्हॅल्यू आलेली आहे. मग आता 2x आल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे 2x हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल एकमेकाला कसे आहेत, को इंटिरियर अँगल आहेत. बरोबर आहे. अँगल 4x प्लस अँगल 2x इज इक्वल टू 180 डिग्री. असं का, याचं रिझन काय आहे, बिकॉज दिस टू अँगल्स इज अ को इंटिरियर अँगल. लिहायचं रिझन को INTERIOR इंटिरियर अँगल्स. ओके, आता यांचं समेशन किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. म्हणून अँगल 4x प्लस अँगल 2x इज इक्वल टू 180 डिग्री. मीन्स 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. 4x plus 2x 6x. 6x is equal to 180. Then find the value of x. Means x is equal to 180 divided by 6. 6 1s are 6, 6 2s are 12, 6 3s are 18. 6 3s are 18, 0 as it is in x is equal to किती आलं, 30 degree. Means the value of x is equal to किती आलं, 30 डिग्री आलेलं आहे. हे जे आन्सर आपण सोल्युशन केलेलं आहे, हे सोल्युशन सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या. आपण पुढील एक्झाम्पलला जाऊया. Then we are going to solve the question second. And what is the question? In this practice set, question second is in the adjoining figure, line P is parallel to line Q and line T and line S are transversals. या फिगर मध्ये आपल्याला दोन ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत. फाइंड द मेजर ऑफ अँगल x and अँगल y using the measures of angle given in the figure. पहिल्यांदा आपण काय करू, एक फिगर, जे फिगर दिलेली आहे ती फिगर आपण ड्रॉ करूया. ही पॅरलल लाईन, फर्स्ट पॅरलल लाईन, देन सेकंड पॅरलल लाईन. अँड इथं फिगर मध्ये आपल्याला दोन ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, लाईन P अँड लाईन Q. ओके,
आणि ट्रान्सव्हर्सलची नावं आहेत टी आणि एस. ओके. आता इथं आपल्याला या अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. या अँगलचं मेजरमेंट आहे 40 डिग्री. देन आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय. या ठिकाणी अँगल एक्स दिलेला आहे आणि या ठिकाणी अँगल वाय दिलेला आहे. तर या दोन्ही अँगलचं आणि इथं आणखी एक मेजरमेंट दिलेला आहे. हा जो अँगल आहे या अँगलचं मेजरमेंट आहे 70 डिग्री. पहिल्यांदा तुम्ही ही टोटल फिगर जी आहे ही क्लिअर बघून घ्या. फिगर बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं की या क्वेश्चनला सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल, हा जो अँगल आहे याची अँगलची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 40 डिग्री दिलेली आहे. म्हणून इथं एक अँगल आपल्याला कन्सिडर करावा लागेल. मग तो कोणताही अँगल कन्सिडर करा, अँगल डी करा, वाय करा, 1 करा, 2 करा. इथं कन्सिडर द अँगल 1. या अँगलला 1 अँगल करूया कन्सिडर. मग आता हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे या दोन्ही अँगलची जर आपण व्हॅल्यू बघितली तर व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, अँगल 1 इज इक्वल टू 70 डिग्री. ओके. अँगल 1 आणि 70 डिग्री याची काय करूया आपण, इथं कन्सिडर करण्याच्या ऐवजी आपण काय करूया, हा जो अँगल आहे या अँगल मध्ये आपण या अँगलला कन्सिडर करूया अँगल ए आणि या अँगलला कन्सिडर करूया अँगल बी. मग आता याला कन्सिडर का केलं आपण, कारण हा जो अँगल आहे 40 डिग्रीचा आणि हा जो अँगल आहे अँगल ए, these two angles are corresponding angles to each other. ओके. म्हणून अँगल ए आणि अँगल 40 डिग्री, तर यांचं काय यायला पाहिजे, समेशन जे आहे ते 180 डिग्री यायला पाहिजे. मग अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. ह्याची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ह्याची पण आली, कारण ते दोन्ही अँगल्स कसे आहेत, एकमेकांना करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल एक्स आणि मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. या दोन्ही अँगलचं समेशन, अँगल एक्स आणि अँगल ए या दोघांचं समेशन किती यायला पाहिजे, 180 डिग्री. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघूया आपण मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू आलेला आहे 40 डिग्री आलेला आहे. म्हणून 40 प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 इज इक्वल टू 140 डिग्री. मीन्स जे आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती, कोणती, अँगल एक्स आणि अँगल वाय याची व्हॅल्यू जे फाइंड आउट करायला सांगितली होती, मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री आली. आता मेजरमेंट ऑफ अँगल वाय जो आहे या अँगल वाय ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे किंवा मेजरमेंट काढायचं आहे. मग आता इथं आपण काय केलं, हा जो अँगल आहे या अँगलची व्हॅल्यू 70 डिग्री दिलेली आहे आणि या अँगलच्या अपोजिट, व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल बी आहे. म्हणून इथं आपण काय केलं, अँगल बी हा कन्सिडर केलेला आहे. मग बी कन्सिडर केल्यानंतर अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉन्ग्रुएंट टू 70 डिग्री. ओके. म्हणजे या अँगलची जी मेजरमेंट आहे 70 डिग्री तीच व्हॅल्यू अँगल बी ची पण राहणार आहे. आता या बेसच्या आधारे आपण अँगल वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मग अँगल वाय आणि या बी ची व्हॅल्यू किती आहे, 70 डिग्री इज इक्वल टू
किती समेशन यायला पाहिजे 180 डिग्री. बिकॉज व्हॉट इज रिझन? बिकॉज these two angles is co-interior angles. म्हणून आता इथे काय करावं लागेल? अँगल y अँड अँगल मेजरमेंट ऑफ अँगल b इज इक्वल टू किती? 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल y प्लस मेजरमेंट ऑफ अँगल b इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता पुढे काय करायचं? मेजरमेंट ऑफ अँगल y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मेजरमेंट ऑफ अँगल y प्लस अँगल b ची व्हॅल्यू 70 डिग्री दिलेली आहे. 70 इज इक्वल टू 180. मेजरमेंट ऑफ अँगल y इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लस असलेला इकडे गेल्यावर मायनस झाला, मायनस 70 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल y इज इक्वल टू 180 minus 70 is equal to 110 degree. Means the value of angle y, the value of measurement of angle y is equal to 110 degree आणि मेजरमेंट ऑफ अँगल x इज इक्वल टू 140 डिग्री. ओके, बघून घ्या सर्वांनी एक्झाम्पल. Now we solve the next example in this practice set. What is next example? Third example. In the given figure, line P is parallel to line Q and line L is parallel to line M. Find measures of angle A, angle B and angle C using the measures of given angle. Justify your answer. First upon we draw the figure. These two lines या अँगलचं मेजरमेंट 80 डिग्री दिलेलं आहे. दिस अँगल इज A. This angle is B and this angle is C. Okay, and this line is L and is M. Okay, then इथे राहिले नाव लाईन P आणि हे लाईन Q. आता बघा, ही जे आपल्याला फिगर दिलेली आहे, या दिलेल्या फिगर वरून आपल्याला काय करायचं आहे? अँगल A, अँगल B आणि अँगल C या तिन्ही अँगलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग आता अँगल A ची व्हॅल्यू आपण फर्स्ट अपॉन वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ अँगल और मेजरमेंट ऑफ अँगल A. मग अँगल A ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? इथं एखादा अँगल घ्यावा लागेल, एखादा अँगल कन्सिडर करावा लागेल. मग तो अँगल कोणताही घ्या, याच्यामध्ये नाव नसावं ते असं अँगल घ्या. अँगल एक्स घेऊया आपण. तर अँगल एक्स, या अँगल एक्स ची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ही कॉन्ग्रंट येणार आहे. काय रिझन आहे? का कशामुळे हे कॉन्ग्रंट येणार? कारण बिकॉज these two angles are corresponding angles. म्हणून so this reason angle x is congruent to 80 degree. Okay, because reason, write down the reason. Because these two angles is a CORRES corresponding ANGLE corresponding angle. आता या बेसच्या आधारे याची व्हॅल्यू 80 डिग्री आली म्हणजे या ए ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतं. मग आता ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपल्याला काय करावं लागेल? लुक हिअर केअरफुली. अँगल ए अँड धिस अँगल इज अ लिनियर पेअर, म्हणजे एका रेषेवरील हे दोन्ही अँगल आहेत. अँड म्हणून काय होईल? अँगल ए आणि अँगल एक्स ची व्हॅल्यू जी दिलेली आहे, जी आलेली आहे, जी की 80 डिग्री, यांची समेशन करावं लागेल
आणि समेशन केल्यानंतर ती समेशन किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. दिस रिझन अँगल मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. आता 80 डिग्री कुणाची आली, अँगल एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणून अँगल एक्स आणि अँगल ए, these two angles in linear pair. This reason linear pair, angles in linear pair, angles in linear linear pair. Okay. This reason measurement of angle A plus measurement of angle AT is equal to 180 degree means पुढं काय, मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री, 180 मायनस 80. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 minus 80 is equal to 140 degree. So the measurement of angle A value is 140 degree. Where is measurement of angle A? याची व्हॅल्यू किती आलेली आहे, 140 डिग्री आलेली आहे. मग आता angle x, look here carefully, angle x and angle b, these two angles are exterior alternate angle. Angle x and angle b, हे दोन्ही अँगल कसे असतील, कॉन्ग्रॅन्ट असतील. बिकॉज काय रिझन आहे, these two angles is EXTER exterior, ALTERNAT alternate angles. ओके. म्हणून या अँगलची जी व्हॅल्यू आहे तीच या अँगलची व्हॅल्यू येणार आहे. म्हणजेच काय, या अँगलची व्हॅल्यू द अँगल एक्स इज इक्वल टू 80 डिग्री आली होती. म्हणून अँगल बी ची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे, मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री येणार आहे. आता मेजरमेंट ऑफ अँगल ए झालं, मेजरमेंट ऑफ अँगल बी झालं. आता मेजरमेंट ऑफ अँगल सी, या अँगलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना अँगल बी आणि अँगल सी हे दोन्ही अँगल कसे आहेत, एकमेकाशी करस्पॉन्डिंग अँगल. these two angles is correspond to each other. इथे लिहायला पाहिजे अँगल सी is congruent to angle B because these two angles is कसे थे अँगल CORRESPONDING corresponding angle. म्हणून अँगल बी ची व्हॅल्यू अँगल सी इज इक्वल टू अँगल बी ची व्हॅल्यू किती आहे, 80 डिग्री. म्हणून अँगल सी ची व्हॅल्यू सुद्धा किती आलेली आहे, 80 डिग्री आलेली आहे. पहा इथं अँगल ए ची व्हॅल्यू 140 डिग्री, अँगल बी ची व्हॅल्यू 80 डिग्री आणि अँगल सी ची व्हॅल्यू 80 डिग्री आलेली आहे. सर्वांनी हे एक्झाम्पल काळजीपूर्वक पहा. सॉरी, थोडंसं इथे एक कॅल्क्युलेशन चुकीचं झालेलं आहे. 180 मायनस 80 इज इक्वल टू 100 डिग्री यायला पाहिजे. पहा आता सगळ्यांनी. Students, now we solve the next example in this practice set. Example 4th is in the given figure, line A is parallel to line B, line L is a transversal. Find the measures of angle X, angle Y and angle Z using the given information. First upon we draw the figure. (105 degree) angle Z, angle X and angle Y. This line is L and AB. Okay, boys and girls,
in this figure, line A is parallel to line B and line L is a transversal, and this angle measurement is a 105 degree. So how to solve this example? Angle X and angle 105 degree. These two angles is a corresponding angles. Angle X plus plus 9 is congruent to 105 degree. काय reason आहे याचं? Because two angles is a corresponding angles. Okay, म्हणून corresponding corresponding angle. This reason angle X is equal to किती येणार आहे? व्हॅल्यू अँगल X is equal to 105 डिग्री येणार आहे. त्यानंतर आता X ची व्हॅल्यू आपल्याला सापडलेली आहे. X अँगल X is equal to 105 डिग्री आलेली आहे. आता अँगल Y जो आहे याची व्हॅल्यू सापडली आपल्याला 105 डिग्री. ओके, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल X Y. Angle Y is equal to मेजरमेंट ऑफ अँगल X. हे दोन्ही अँगल हे सेम, या दोघांची व्हॅल्यू जी आहे ती सेम असणार आहे. व्हॉट इज द रिझन? बिकॉज these two angles is vertically opposite angles. This reason angle Y is congruent to 105 degree. Okay, what is reason? Because these two angles is a vertically opposite angle. VERTICALLY, vertically opposite angle. ओके, म्हणून अँगल Y ची व्हॅल्यू किती आलेली आहे? सो देअरफॉर अँगल Y is equal to 105 डिग्री. ही X ची आली, Y ची आली, X ची आली 105 डिग्री, Y ची आली 105 डिग्री. आता आपल्याला काय करायचंय? मेजरमेंट ऑफ अँगल अँगल Z जो आहे या Z ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मग आता लुक हिअर केअरफुली. अँगल Z and this angle is these two angles in linear pair. Therefore angle Z plus 105 is equal to 180 डिग्री. याचं समेशन यायला पाहिजे. याचं रिझन काय आहे? angles in linear pair. Okay, this reason angle Z is equal to 180 degree minus 105 degree. Angle Z is equal to 180 minus 105 is equal to 75 degree. So therefore angle Z is equal to, the value of angle Z is equal to 75 degree. Thank you students.